नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे झाले हे कळलं नाही. अंबादास दानवेंनी बापलेकाचं नाव घेत डिवचलं. भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे हे वारंवार आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अडचणीत येत असल्याचं दिसून येत आहे. अशातच धाराशिवमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे महायुतीमधील पक्षांमध्ये वादाची ठिणगी पडल्याचं समोर आहे. नितेश राणेंच्या वक्तव्याचे पडसाद काल मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत दिसून आले. धाराशिव येथील संवाद मेळाव्यात भाषण करताना नितेश राणे यांनी येथील स्थानिक शिवसेना नेत्यांना उद्देशून बोलताना भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसला आहे असं वक्तव्य केले आणि त्याला आमचा बाप बाळासाहेब ठाकरे आहेत, तुमचा कोण असा सवाल शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत केला आणि त्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नितेश राणे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. या प्रकारचे बोलणे टाळले पाहिजे असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणेंना दिलेला आहे. राणेंच्या वक्तव्याचा पडसाद सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात उमटताना दिसत आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचे नाव घेत डिवचलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नारायण राणेंचे नाव घेत नितेश राणेंना डिवचले. माध्यमांच्या प्रश्नावर उत्तर देताना दानवे म्हणाले, नितेश राणे यांचे बाप नारायण राणे आहेत आणि हे सगळं असताना देवेंद्र फडणवीस यांचे बाप कसे झाले मलाही कळलं नाही. बरोबर आहे ना. आता नितेश राणेचे बाप नारायण राणे साहेब आहेत. सगळं असताना फडणवीस कुठून बाप बोलायला त्यांचा हेच आम्हाला कळालं नाही. पक्षात घेऊ नका असं सीमा हिरे म्हणतायत आणि त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. त्यासाठी बडगुजर तुमच्या पक्षात नाही गेलं होतं म्हणून विचारलं. आता मात्र बडगुजर कुठे जातील, कोणत्या पक्षात जातील हा त्यांचा प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पार्टीने अनेक लोक पिढी जेलमध्ये गेले, पवन करून घेतलेले. हीच भारतीय जनता पार्टी कोणता कुत्ता सलीम कुत्ता बरोबर बडगुजर हीच भारतीय जनता पार्टीनं प्रचाराचं रान उठवलं होतं. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, छत्रपती संभाजीनगर.